कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी आज काम बंद आंदोलन पुकारलंय। महापालिका हद्दीतील 27 गावांमध्ये सुमारे 450 सफाई कामगार आहेत। ही सर्व गावं कल्याण डोंबिवली महापालिकेत समाविष्ट झाली, पण या कर्मचाऱ्यांचा मात्र पालिकेत समावेश करण्यात आलेला नाही। गेल्या 9 वर्षांपासून हे कामगार इथे सफाईचं काम करतात। कामगारांच्या वेतनाचा प्रश्न सुद्धा प्रलंबित आहे। आपल्या मागण्यांसाठी सफाई कामगारांनी पालिकेशी वारंवार पत्रव्यवहार केला, पण त्याकडे दुर्लक्ष होतंय असंही कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे अखेर या सगळ्या कामगारांनी पालिका मुख्यालयावर मोर्चा काढला। आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर अधिकाऱ्यांना बाहेर फिरू देणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आलाय। जर आज दक्षता घेतली नाही या गोष्टीची तर याच्यानंतर मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन होईल। मी कामगारांच्या वतीने, आमच्या संघटनेच्या वतीने या महानगरपालिकेला आव्हान देतो, त्या लोकांना निवेदन करतो की आपण जर यांना न्याय दिला नाही तर इतर जेवढे अधिकारी आहेत त्यांना घरातून बाहेर पडू देणार नाही। अक्षरशः सगळ्या महापालिकेला अ ब क ड फ या सगळ्या महापालिकेला टाळे ठोकायची वेळ येईल। किमान वेतन कर्मचाऱ्यांना द्यायला होतं ते दिलं जात नाही किंवा त्यांना कायमस्वरूपी सुद्धा अजून करून घेतलेलं नाही। त्यासाठी अनेक वेळा आम्ही अनेक आयुक्त बदली झाले, त्यांची प्रत्येक वेळेला भेट घेऊन आम्ही त्यांना निवेदनं दिलेली आहेत की त्यांना तुम्ही सामील करून घ्या, कारण आता जे मृत्युमुखी पडलेले आहेत किंवा रिटायर झालेले त्यांना काहीच सुविधा मिळत नाहीत। वळूयात पुढच्या बातमीकडे। कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना घडली। इथे एका 13 वर्षाच्या विद्यार्थ्यानं गळफास घेत आत्महत्या केली। शाळेतून त्रास होत असल्याचं कारण या विद्यार्थ्यानं आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिल्याचा पालकांचा आरोप आहे। विघ्नेश पात्रा असं या विद्यार्थ्याचं नाव आहे। शाळेतील एका शिक्षिकेकडून आणि काही विद्यार्थ्यांच्याकडून त्याला वारंवार त्रास दिला जात होता असं त्यानं सुसाईड नोटमध्ये लिहिल्याचं त्याच्या पालकांनी म्हटलंय। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत। मेरा भतीजा भी स्कूल का मीटिंग बेस्ट में चले गए थे, तो मैं भी मीटिंग के लिए जा रहा था। भाई का फ़ोन आया, भाई काम से आए जो अभी घर पे लड़का लगा दिया था फांसी फ्रिज में कुछ चढ़ के। तो कुछ सुसाइड नोट लिखा? हाँ लिखा है, मिला है और पुलिस के पास है। वो पुलिस सर भी हम लोग को दिखाए नहीं पढ़ने के लिए, जो है उनको मालूम है उसमें क्या लिखा है। वो न्याय मिलना चाहिए।